मुख्यमंत्री शिंदेंनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। मुकेश अंबानी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींची हजेरी। पुण्याहून हुबळीसाठी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार। 15 सप्टेंबर पासून प्रवास करता येणार। पुणे हुबळी मिरज पुणे अशी धावणार वंदे भारत। पुण्यावरून दिवाळीत 88 जादा रेल्वे सोडल्या जाणार। दिवाळीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। 13 सप्टेंबर पासून बुकिंग सुरू होईल। पुण्यात गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते बंद करण्याचा निर्णय। 5 नंतर पुण्यातील लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड बंद करण्याचा निर्णय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येईल। भाविकांची होणारी गर्दी पाहता वाहतूक पोलिसांचा निर्णय। पुण्यातील धनकवडीत 43 ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था। घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी व्यवस्था। 5 दिवसांच्या बाप्पाला आज निरोप। पुणे पालिकेने 42 हौद उभारले। गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण। पुण्याच्या शिरूरमध्ये पोलिसांकडून 44 बेशिस्त वाहनांवर कारवाई। 40,400 रुपयांचा दंड वसूल। सिटी बोरा, कॉलेज रोड, निर्माण प्लाझा आणि बीजे कॉर्नर जवळ कारवाई। अवैध वाहतूक करणाऱ्या 24 खासगी बसेसवर कारवाई। कोकणात बस चालकांना 2,40,000 लाखांचा दंड वसूल। तर मुंबईतील विविध ठिकाणी भरारी पथकांची कारवाई। स्वच्छता कार्यात कसूर करणाऱ्या नागपूर महापालिकेच्या 39 कामचुकार कर्मचाऱ्यांचं निलंबन। मनपा आयुक्तांच्या पाहणीनंतर प्रशासनाची कारवाई। मेहर शहाने दाखल केलेला डिफॉल्ट जामीन अर्ज मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळला। पोलिसांनी अनिवार्य 60 दिवसांच्या कालावधीत आरोपपत्र सादर न केल्याने जामीन देण्याची शहाच्या बचाव पक्षाचा युक्तिवाद। बदलापूरच्या शाळा चालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। संस्था चालकांच्या अडचणीत वाढ। निवृत्त शास्त्रज्ञ विनायक कोळवणकर गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता। वांद्र्याच्या राहत्या घरातून बेपत्ता। कोळवणकर यांची पोखरण अणुचाचणीत मोठी भूमिका। मुंबईच्या करिरोडचा कैवारी बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना। वाढत्या प्रदूषणास आळा घालण्यासाठी पर्यावरणपूरक गणपतीची थीम। मुंबईच्या कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्ग पुलाचं उद्घाटन। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ट्रॅफिक समस्या कमी होणार। गणपतीत पिंपरी चिंचवड मेट्रोतून पुणे शहरात जाण्यासाठी 1,48,000 भाविकांचा प्रवास। देखावे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी। रविवारी पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि बनाज ते रामवाडी मेट्रोला गर्दी। पुण्यात आलेल्या पुरातील नुकसानीच्या पंचनाम्यातील चुकांमुळे पूरग्रस्त मदतीपासून वंचितच। डेटा फीडिंगचं काम पुन्हा नव्याने सुरू। मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या प्रवाहात क्रेन वाहून गेली। भंडारा बायपास मार्गावरील कोरंबी परिसरातील घटना। गडचिरोलीच्या कर्जेली रामशीगुडम गावाला पुराचा वेढा। चिमुकल्यांना गावकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवलं। छत्तीसगड राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीला पूर। पश्चिम विदर्भाला अतिवृष्टी, मोठा फटका। पावसामुळे तब्बल 2,52,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। अमरावतीच्या 37 तालुक्यातील 770 गावांना पावसाचा फटका।